नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर लवकरच आता आपले जोसाचे सीट अलॉटमेंट होणार आहेत राऊंड 1चे. आणि या सीट अलॉटमेंट नंतर नेमकी पुढची काय प्रोसेस असते ती सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. तेव्हा जोसामध्ये ऑप्शन फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून सीट ॲक्सेप्टन्स कशा प्रकारे करायचे याची सगळीच माहिती तुमच्यापर्यंत मिळेल आणि पुढे ज्या काही स्टेप्स असेल त्या तुम्ही पूर्णपणे करू शकतात. हा विद्यार्थी जेई मध्ये ऑप्शन भरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, जोसामध्ये ऑप्शन भरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि जर आपण पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इंजिनिअरिंग ॲडमिशनची कुठलीच अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाही. तर उद्या सकाळी जोसाचे सीट अलॉटमेंट होणार आहेत. तर ते तुम्हाला लॉग इनमध्ये, स्वतःच्या लॉग इनमध्ये जाऊन, तुम्हाला जोसाच्या वेबसाईटवर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन आपल्याला आपला आयडी पासवर्ड टाकायचा आहे. आपला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून तुम्ही राऊंड 1चे अलॉटमेंट बघू शकतात. आणि अलॉटमेंट बघितल्यानंतर पुढे नेमकं काय स्टेप्स असणार आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय पहिली स्टेप्स आहे ती म्हणजे, सगळ्यात पहिली स्टेप खूप सोपी आहे की तुम्हाला निकाल चेक करायचा आहे आणि ती तुम्हाला जी लागलेली सीट आहे ती तुम्हाला ऍक्सेप्ट द सीट बाय डाउनलोडिंग इनिशियल सीट अलॉटमेंट इंटिमेशन स्लिप. इनिशियल सीट अलॉटमेंट इंटिमेशन स्लिप तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. तुमच्या एक मोबाईलमध्ये किंवा आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये एक फोल्डरमध्ये तुम्हाला ही स्लिप डाउनलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला विलिंगनेस द्यायचा आहे. आता हा विलिंगनेस म्हणजे काय असतो की आता जोसामध्ये आपल्याला जी काही सीट लागते, जर एक नंबर सोडून आपल्याला दुसरी कुठली सीट लागलेली असेल तर तुम्हाला फ्रीज, फ्लोट, स्लाइड यापैकी ऑप्शन निवडायचा असतो. त्या ऑप्शन बद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत. पण यामध्ये आता आपल्याला म्हणजे स्टेप्स आहेत की पहिल्यांदा रिझल्ट चेक करायचा आहे, इनिशियल सीट अलॉटमेंट स्लिप डाउनलोड करायची आहे, त्यानंतर विलिंगनेस आपल्याला द्यायचा आहे. विलिंगनेसमध्ये फ्रीज, फ्लोट, स्लाइड आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोडचे इन्स्ट्रक्शन जोसाने दिलेले आहे, त्यांनी सांगितलेलं आपल्याला काय लागणार आहे. त्याचा व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. ती डॉक्युमेंटची लिंक तुम्ही सगळ्यांनी बघून घ्यायची, जेणेकरून कुठलीही चूक आपल्याकडनं होणार नाहीये. डॉक्युमेंट्स अगदी महत्त्वाचे आहेत. कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचे लागणार आहेत. जर तुम्ही ते काढले नसतील तर 24 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. म्हणजे जे काही राऊंड 1ची जॉईनिंगची डेट आहे, ते राऊंड 1ची व्हेरिफिकेशनची डेट आहे, त्याच्या आधी तुम्हाला डॉक्युमेंट लवकरात लवकर अरेंज करणं गरजेचं आहे. तर तुम्ही ते डॉक्युमेंट लवकरात लवकर अरेंज करायचे आहेत, जर काढले नसतील तर, आणि ते अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्याच्या नंतर मग तुम्हाला पुढे सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची आहे. यावर्षी ही फीस 35,000 आहे. दरवर्षी फीस वेगळी असू शकते. यावर्षी 35,000 रुपये आहे. ओपन आणि ओबीसी कॅटेगरीसाठी, एससी एसटी आणि पीडब्ल्यू साठी 17,500 रुपये आहे. ज्यामध्ये 5,000 आपलं नॉन रिफंडेबल असणार आहे, 30,000 आपलं रिफंडेबल असणार आहे. सेम गोज फॉर 17.5, त्यामध्ये 5,000 नॉन रिफंडेबल, 12,500 रिफंडेबल. ओके. तर ती सीट ॲक्सेप्टन्स पे करायची. त्यानंतर आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले त्याच्या व्हेरिफिकेशन झालंय का नाही हे सतत 2-3 तासांनी चेक करत राहायचे. आणि जर डॉक्युमेंटमध्ये काही क्वेरी असेल तर त्या क्वेरीला आपल्याला रिस्पॉन्स करायचा. तुमच्या लॉग इन पोर्टलमध्ये तुम्हाला क्वेरी आलेली दिसते, ती तुम्ही बघू शकता. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर काय तुम्हाला तुमचं सीट ॲक्सेप्टन्स कंप्लीट झालं असं म्हणू शकतो. 4 स्टेप्स आहेत. पहिल्यांदा सीट बघायची आहे, विलिंगनेस द्यायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि सीट ॲक्सेप्टन्सची फीस पे आपल्याला करायची. ह्या 4 स्टेप महत्त्वाच्या स्टेप्स आपल्याकडे आहेत. त्यानंतर क्वेरीज काय असेल तर आन्सर करायचे आणि सीट ॲक्सेप्टन्स कंप्लीट करायचे. कंप्लीट झाल्यानंतर तुमचं सीटचे आपले डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला एक प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट लेटर मिळतं. हे लेटर व्यवस्थित आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा गुगल ड्राईव्हमध्ये डाउनलोड करून ठेवायचं आहे. याच्या काही कॉपीज आपण काढून घ्यायच्या आहेत. ही झाली सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस. त्याचा इंटरफेस नेमका कसा दिसतो तो आपण बघू शकतो इथे. या प्रकारचा हा लास्ट इयरचा आपला एक स्क्रीनशॉट आहे, ज्यामध्ये तुम्हाला राऊंड नंबर 1 आणि या प्रकारची तुम्हाला विंडो दिसते. इथे तुम्ही फक्त सगळ्यात पहिल्यांदा सीट अलॉटमेंट रिझल्ट चेक करू शकतात. त्यानंतर इनिशियल सीट अलॉटमेंट इंटिमेशन स्लिप आपण चेक करू शकतो. नंतर इथे आपण क्लिक विलिंगनेस देऊ शकतो. त्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकतो आणि सगळ्यात शेवटी आपल्याला सीट ॲक्सेप्टन्सचं पेमेंट करायचे. आणि त्यानंतर इथे इन्स्ट्रक्शन्स मध्ये इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस, इथे नॉट कन्फर्म्ड, अंडर प्रोसेस आणि कन्फर्म या प्रकारचे विंडो येतात. जेव्हा इथे स्टेटस कन्फर्म आलेला असेल, या साईडला कन्फर्म आलेला असेल, तेव्हा तुम्ही असं गृहीत धरू शकता की आपलं स्टेटस म्हणजे आपला फॉर्म आता आपला राऊंड 1चं सीट ॲक्सेप्टन्स प्रॉपरली झालेलं आहे आणि आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. यानंतर आपल्याला फर्दर राऊंडमध्ये जाता येतं. ओके, सिम्पल आहे. तुम्ही फक्त जर तुम्हाला सगळं नंतर करायचं असेल तर तुम्ही फक्त सीट अलॉटमेंट रिझल्ट बघून मागे येऊ शकतात आणि जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकतात. पण हे 4 स्टेप्स तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर
तुम्हाला सतत चेक करायचं की आपलं व्हेरिफिकेशन झालंय का नाही. व्हेरीफाय झाल्यानंतर इथे व्हेरीफाईड अँड सीट कन्फर्म्ड, काइंडली डाउनलोड द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम सीट अलॉटमेंट सीट ऍक्सेप्टन्स लेटर. तर हे जे सीट ऍक्सेप्टन्स लेटर आहे, अलॉटमेंट आणि ऍक्सेप्टन्स हे लेटर महत्वाचं आहे. हे जोपर्यंत डाउनलोड होत नाही तोपर्यंत समजायचं की तुमची प्रोसेस कंप्लीट झालेली नाही. ते लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, पुढे बघूया आपण आता आपले जे ऑप्शन्स आहेत, आपण जे म्हणले मागच्या विंडोमध्ये की फ्रीज, फ्लोट आणि स्लाइड, हे जे ऑप्शन्स आपण बघितले, ह्यामध्ये नेमकं काय आहे की जोशामध्ये सपोज तुम्हाला पहिलं सोडून दुसरं कुठलं ऑप्शन लागलेलं, पहिलं ऑप्शन नंबर सोडून तुम्हाला दुसरा ऑप्शन लागला असेल, तर तुम्हाला जर तेच ऑप्शन घेऊन तुम्हाला फर्दर कुठल्याच प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा नसेल, तर त्यासाठी आपण हा फ्रीज नावाचा ऑप्शन निवडतो. इथे त्याचं इंग्लिशमध्ये सगळं लिहिलंय. चूजिंग द ऑप्शन फ्रीज मीन्स दॅट द कॅन्डिडेट ऍक्सेप्ट द ऑफर्ड सीट अँड इंडिकेट दॅट द कॅन्डिडेट इज कंटेंट विथ द अलोकेटेड academic program and that he candidate does not want to participate in further rounds of seat allocation while retaining the same seat. म्हणजे तुम्हाला जे लागलेलं आहे ते तुम्हाला आवडलेलं आहे, ते तुम्ही त्यांना खुश झालेले आहात आणि तुम्हाला यानंतर पुढच्या कुठल्याच राऊंड मध्ये जायचं नाहीये, असं म्हणून तुम्ही फ्रीज निवडू शकतात. मेजॉरिटी मुलं फ्रीज निवडत नाहीत, मेजॉरिटी मुलं पुढचा ऑप्शन निवडतात. तो आपण बघूयात, ते म्हणजे फ्लोट. फ्लोट म्हणजे काय की तुम्हाला जो ऑप्शन लागलेला आहे, सपोज की तुम्ही 50, 60, 100 ऑप्शन दिलेत आणि तुम्हाला एक नंबरचा सोडून दुसरा ऑप्शन लागलेला आहे, तर त्या लागलेल्या ऑप्शनच्या वरचे ऑप्शनसाठी तुम्हाला जर प्रयत्न करायचा असेल, त्यासाठी तुम्ही फ्लोट नावाचा ऑप्शन निवडू शकतात. त्याचं मिनिंग आहे द चूजन द ऑप्शन फ्लोट मीन्स दॅट द कॅन्डिडेट ऍक्सेप्ट द ऑफर्ड सीट, म्हणजे आपण भेटलेलं सीट आधी ऍक्सेप्ट करतोय, आणि इफ ऍडमिशन टू अँड इंडिकेट दॅट इफ ऍडमिशन टू अन अकॅडमिक प्रोग्राम ऑफ हाय प्रेफरन्सेस एनी इन्स्टिट्यूट इज ऑफर्ड इन सबसिक्वेंट राउंड्स ऑफ सीट अलोकेशन द कॅन्डिडेट विल ऍक्सेप्ट इट. म्हणजे मला लागले ते मी सीट घेणार आहे आणि यापेक्षा जर बेटर मला लागलं तर मी ते घेणार आहे. इथं फ्लोटचं एकदम स्पष्ट तुम्हाला मी मिनिंग सांगतोय की तुम्हाला लागलेलं सीट तुम्ही ऍक्सेप्ट करताय आणि बेटर सीट साठी जाताय. म्हणजे पुढच्या राऊंड मध्ये तुम्हाला बेटर सीट साठी आपण प्रयत्न करतो. त्यामध्ये जो ऑप्शन नंबर आपल्याला लागला, फॉर एक्झाम्पल आपल्याला 40 नंबर ऑप्शन लागला असेल, तर आपल्याला 1 ते 40 पैकी वरचा कुठलाही ऑप्शन परत एकदा चेक करायची आपली इच्छा आहे, तर तुम्ही फ्लोट करायचे. त्यातला जो ऑप्शन आपल्याला मिळाला तर आपल्याला तो ऑप्शन घ्यावा लागतो, नंतर हा ऑप्शन आपला जातो. मग तुम्ही समजा की 40 वरून 32व्या नंबरला आलात, तिथे तुम्ही परत फ्लोट ठेवू शकतात. तिथून मग तुमचं 1 ते 32 त्या पुढच्या राऊंड मध्ये चेक केलं जातं. या प्रकारे फ्लोट ऑप्शन यूज करायचा असतो. तिसरा ऑप्शन आहे स्लाइड. आता हा एक युनिक ऑप्शन आहे. यामध्ये सपोज की तुमचे भरपूर ऑप्शन तुम्ही भरलेले आहेत, 40 ऑप्शन भरलेले आहेत, त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, पण तुमचा की समजा की खरगपूरच्या कुठल्या तरी मॅथ्स अँड कम्प्युटिंगला लागलाय आणि वरती तुम्ही कम्प्युटर वगैरे टाकलेला आहे आणि तुम्हाला आता इच्छा आहे की मला खरगपूर IIT मध्ये जायचंय किंवा मला एका पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जायचंय. मला आता त्या कॉलेज सोडायचं नाहीये, फक्त मला बघायचं की त्या कॉलेजमधली वरची कुठली ब्रँच मला भेटू शकते का, असं फक्त आपल्याला बघायचं. आणि ती ब्रँच आपण वर टाकलेली असेल तर आपण स्लाइड हा ऑप्शन निवडू शकतो. स्लाइड म्हणजे की जे कॉलेज मला जे सीट जी ब्रँच मला मिळालेली आहे त्या कॉलेजमध्ये, त्याच कॉलेजमध्ये जर मला बेटर ब्रँच मिळत असेल जी मी वर टाकलेली आहे, तर मला ते प्रयत्न करून बघायचं आहे, असा याचा मिनिंग होतो. परत एकदा सांगतो, फ्रीज म्हणजे जे मिळाले ते मला घ्यायचं आणि मला फर्दर पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाहीये. फ्रीज केल्यानंतर तुमच्या पुढच्या कुठल्याच राऊंडमध्ये तुम्हाला वेगळी अलॉटमेंट होत नाही. तुमची पहिली अलॉटमेंट जी काय झालेली आहे अलॉटमेंट पहिल्या दुसऱ्या ज्या राऊंडमध्ये तुम्ही फ्रीज करताय ती अलॉटमेंट आपली फायनल राहते, त्या पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला जाता येत नाही. फ्लोट म्हणजे घेतलेला ऑप्शन आपण ऍक्सेप्ट करून आपण अजून बेटर ऑप्शनसाठी प्रयत्न करतो. मेजॉरिटी मुलं हे ऑप्शन निवडतात आणि मी सगळ्यांना ऍडवाइस करतो की त्यांनी हा ऑप्शन निवडायचा आहे. जर तुम्हाला एकाच पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट एखादं आवडले आणि तुम्हाला ते सोडायचं नाही, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल बॉम्बे लागले, बॉम्बेचं कुठलं तरी ऑप्शन लागले आणि वरती दिल्ली आणि कानपूरचे ऑप्शन आहेत, खरगपूरचे ऑप्शन आहेत, तुमची इच्छा की आता नाही मला बॉम्बेमध्येच राहायचंय, त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकतात, स्लाइड करू शकतात आणि फक्त बॉम्बेच्या वरचे ऑप्शन ट्राय केले जातील. नाही लागले तर परत तुम्हाला जे ऑप्शन आहे ते लागतं. फ्लोट आणि स्लाइड मध्ये जर वरचे ऑप्शन नाही मिळाले तर पुढच्या राऊंडमध्ये परत तुम्हाला तेच ऑप्शन मिळतं. फ्लोट मध्ये वरचे सगळे ऑप्शन चेक केले जातात, स्लाइड मध्ये फक्त वरचे त्या कॉलेजचे ऑप्शन चेक केले जातात. ओके, फ्रीज, फ्लोट, साइड सगळं मी अगदी क्लिअर केलेलं आहे. आता यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या त्या आपल्याला वाचायच्यात. स्लाइड अँड फ्लोट ऑप्शन्स विल बी अवेलेबल ओनली फॉर दोज हु आर नॉट ऑफर्ड ऍडमिशन टू देअर फर्स्ट चॉईस इन देअर चॉईस लिस्ट. तुम्हाला जर पहिलं ऑप्शन लागलं नसेल तरच तुम्हाला स्लाइड आणि फ्लोट करता येणार आहे. जर तुम्हाला पहिलं ऑप्शन लागलं तर तुमचं ते ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जातं. ओके, स्लाइड आणि फ्लोट हे शेवटच्या राऊंडमध्ये, म्हणजे यावर्षीचा जो 5वा राऊंड असणार आहे, 5व्या राऊंडमध्ये तुम्हाला स्लाइड आणि फ्लोट नाहीये, तुमचं डिफॉल्ट ते फ्रीज आहे. ओके, आता पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला पहिल्यांदा जर आपण एकदा फ्लोट निवडलं तर ते फ्लोटचं आपल्याला स्लाइड करता येतं
किंवा स्लाइडचं आपल्याला फ्रीज करता येतं. फ्लोट ठेवायचे पहिल्या राउंडमध्ये, मग पुढच्या राउंडमध्ये आपल्याला चेक केलं जातं, मग पुढच्या राउंडमध्ये आपण जातो. तुम्हाला जर एखादं मनासारखं कॉलेज लागलं तर तुम्ही फ्रीज करू शकतात, किंवा मनासारख्या कॉलेजमध्ये तुम्हाला अजून बेटर ब्रांच बघायची तुम्ही स्लाइड करू शकतात. फ्लोटचा ऑप्शन स्लाइड आणि फ्रीजमध्ये चेंज केला जाऊ शकतो. स्लाइडचा ऑप्शन फक्त फ्रीजमध्ये चेंज केला जाऊ शकतो. स्लाइडचा ऑप्शन परत तुम्हाला फ्लोटमध्ये कन्वर्ट करता येत नाही. म्हणजे एकदा फ्लोट हा एक चांगला ऑप्शन आहे, त्यातनं तुम्ही हवं तर स्लाइड करू शकतात. म्हणजे मला फक्त आता लागलेल्या कॉलेजमध्ये बेटर ब्रांच बघायची आहे, किंवा मला लागलेल्या ऑप्शन्सपैकी वरचे सगळे ऑप्शन्स बघायचे आहेत. फ्रीज तुम्ही फ्लोटवरनं केलं तर त्यानंतर मग तुम्हाला तिथे तुम्ही प्रोसेस थांबता आणि तुम्ही फर्दर जाऊ शकत नाहीत. ओके. तुम्ही फ्लोटचं स्लाइड करू शकतात किंवा फ्रीज करू शकतात, आणि स्लाइडचं फ्रीज करू शकतात. म्हणजे फ्लोटचं स्लाइड आणि फ्रीज, आणि स्लाइडचं फ्रीज करता येतं. पण एकदा स्लाइड केलं तर त्यानंतर फक्त एकच ऑप्शन राहतो की टेस्ट ठेवायचे किंवा फ्रीज करायचे. इतकं त्याचं सिंपल मिनिंग आहे. ओके. अँड इफ अ कॅन्डिडेट ऑप्ट्स फ्रीज अगेन्स्ट द सीट, द ऑप्शन कॅनॉट बी चेंज इन द सबसिक्वेंट राउंड. म्हणजे एकदा जर तुम्ही फ्रीज केलं तर नंतर फर्दर राउंडमध्ये तुम्ही चेंज करू शकत नाहीत. म्हणजे एकदा तुम्ही फ्लोट जर केलं, पुढच्या कुठल्या पण राउंडमध्ये आपण स्लाइड किंवा फ्रीज करू शकतो. पण एकदा जर फ्रीज केलं, फर्दर राउंडमध्ये तुम्हाला काहीच करता येत नाही. महत्त्वाचे अपडेट्स आहेत, आय थिंक तुम्हाला समजले असतील. ओके. आता आपण काय करतोय बघा, खूप विद्यार्थी आहेत ज्यांना NIT, IIT मध्ये सीट लागली, आणि बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्याकडे काउन्सिलिंगला जॉईन केलेलं नसेल. काही हरकत नाहीये. पण जर तुम्हाला जोसा किंवा CSAT, म्हणजे जे की जोसा नंतर एक अजून काउन्सिलिंग प्रोसेस असते, त्या प्रोसेसमध्ये सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी जर तुम्हाला काही मदत लागली, तर त्यासाठी आपण एक फ्री हेल्पलाईन चालू केलेली आहे. त्या हेल्पलाईनसाठी WhatsApp ग्रुप बनवलेला आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, पालकांना विनंती करतो की त्यांनी ही हेल्पलाईन आपल्या क्लासेसमध्ये, आपल्या टीचर्सकडे सगळीकडेही पाठवायची. ज्यांना जोसामध्ये सीट लागणार आणि ज्यांना सीट ॲक्सेप्ट करण्यामध्ये काहीतरी हेल्प पाहिजे, काही ॲडवाईस पाहिजे, त्यांनी प्लीज हा ग्रुप जॉइन करायचा आहे. संध्याकाळी आपण हा ग्रुप 2 तासासाठी, 1 तासासाठी चॅटिंगसाठी ओपन करतो, आणि त्यामध्ये सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा आपण प्रयत्न करतो. तेव्हा प्लीज ह्या हेल्पलाईनचा सगळ्यांनी वापर करावा, आणि आपल्या सोबतच्या जास्तीत जास्त IIT, NITच्या मित्रांना, ज्यांना NIT, IITमध्ये किंवा IIITमध्ये सीट लागणार आहे, त्यांना याबद्दल सांगावं. आपल्या विद्यार्थ्यांचं सीट ॲक्सेप्टन्स आपण करणार आहोत. यामध्ये मी म्हणेन की जे विद्यार्थी आपल्याकडे नोंदणी करतात, प्रोसेस एकदम सिंपल आहे. तुम्हाला स्वतः करता येत असेल, कॉन्फिडन्स असेल, तुम्ही करा. नसेल करता येत, आम्हाला सांगा, आम्ही तुमची पूर्ण प्रोसेस करून देऊ. ही झाली जोसा CSATच्या किंवा जोसाच्या राउंड 1 नंतर सीट ॲक्सेप्ट झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आपल्याला करायची आहे, त्याची संपूर्ण माहिती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला आहे आणि यातली सगळी माहिती कळाली आहे. यामध्ये काही जरी डाऊट्स असतील, क्वेश्चन असेल, तुम्ही आम्हाला आमच्या नंबर्सला प्रेफरेबली WhatsApp करून विचारू शकता. तर आम्हाला कसा संपर्क साधायचा आहे, हे आमचे नंबर आहेत. ह्या दोन्ही नंबरला तुमची जर काही अडचण असेल, तर ती तुम्ही WhatsApp करून सांगू शकतात. ऑलरेडी आज CET, JEEचे निकाल सोबत लागलेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात कॉल्स येतात. तर सगळ्यांचे कॉल अटेंड करणं शक्य नाहीये. पण तुम्ही तुमचे WhatsApp मेसेज, जर तुमचे क्वेरी जर तुम्ही WhatsAppला टाकली, तर नक्की आम्ही त्यांचा लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करू, आणि तुमच्या जोसाच्या सीट ॲक्सेप्टमध्ये तुम्हाला 100% आम्ही सपोर्ट करू. ओके. तर इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक यू.